शहराचा पाणी प्रश्न सुटला. रंगावली प्रकल्पातून वाढीव पाणी साठ्यास मंजुरी. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत नवापूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने मोठा दिलासा दिलाय. आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून रंगावली मध्यम प्रकल्पातून नवापूर शहरासाठी वाढीव बिगर सिंचन पाणी आरक्षणास मंजुरी मिळाली आहे. 18 मार्च रोजी जलसंपदा विभागाने या संदर्भात शासन निर्णय निर्गमित केलाय. या निर्णयानुसार रंगावली प्रकल्पातून 0.8661 दलघमी वाढीव पाण्याचा हक्क नवापूर शहराला प्राप्त झाला असून सन 2058 पर्यंतची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आले आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रस्तावावर शासनाने मोहर उमटवली असून यामुळे शहरातील नागरिकांना भविष्यात सुरक्षित आणि पुरेसा पाणी पुरवठा सुनिश्चित होणार आहे. मंजूर पाण्याचा वापर पुढील 5 वर्षात सुरू करणे बंधनकारक असून या योजनेमुळे शहराच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. लोकनियुक्त व नगराध्यक्ष जयवंतराव जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे यांनी या निर्णयाचे स्वागत करत शहराच्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. सर्वांना आनंदाची गोष्ट अशी की नवापूर शहराला मोठा दिलासा देणारी गोष्ट म्हणजे परवा महाराष्ट्र शासनाने आपल्या नवापूर शहरासाठी रंगावली धरणावरून राखीव पाणी साठाची मंजुरी दिलेली आहे आणि त्याचा अध्यादेश आपल्याला हा परवा नगरपालिकेला प्राप्त झालेला आहे. आदरणीय आमदार चंद्रकांत रघुवंशी साहेब व आदरणीय युवा नेते नवापूर तालुक्याचे आदरणीय भाऊसाहेब भरतभाऊ गावित यांच्या प्रयत्नांना हे यश मिळालेले आहे. कारण नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार चंद्रकांत रघुवंशी भैयासाहेब व भरतभाऊ यांनी जी घोषणा केली होती की नवापूर शहराला 97 कोटीची पाणी पुरवठा ही लवकरात लवकर मंजूर करून त्याचं काम तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. त्याचं प्रयत्नाचं जे फळ आहे हे परवा आपल्याला मिळालेलं आहे. कारण शासनाने अध्यादेश काढला. येत्या 5 वर्षामध्ये त्यांनी शासनाने जी पाण्याचा जो साठा मंजूर केला आहे त्याचा वापर करायला सांगायचा आहे. शासनाने जरी 5 वर्षाची मदत दिली असेल तर आपण 5 महिन्यातच त्याचा वापर करणार आहोत आणि कामाची सुरुवात करणार आहोत. खरंच या दोघी नेत्यांचे खूप खूप आभार. नवापूर शहरामध्ये जी नवापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जी निवडणुका लढवल्या होत्या आणि त्याच्यात जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण करण्याचं काम पहिलं पाऊल हे नक्कीच उचललं गेलं आहे. आणि येत्या 8 ते 15 दिवसानंतर लवकरच प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर रितसर पाणीपुरवठ्याचं टेंडर काढून लवकरच कामाची सुरुवात होईल आणि नवापूर शहराला एक शुद्ध पाणी. वाढती लोकसंख्या बघता नवापूर शहरामध्ये जी जुन्या पाईपलाईन आहेत, जुन्या पाण्याच्या टाक्या आहेत, त्याच्यामुळे पाणी फारसं पुरत नाही. दिवसातून 1 वेळेस 2 वेळेस पाणी देतं. पण ही योजना झाल्यानंतर 24 तास पाणी हे शुद्ध, थंड आणि आरोचं पाणी देण्याचा प्रयत्न ही मी व आमची पूर्ण उपनगराध्यक्ष संपूर्ण नगरपालिकेची बॉडी करणार आहेत. आणि त्यासाठी शासनाचं तर महायुतीचं सरकार असल्यामुळे शासनाचं तर आम्हाला योगदान लाभणारच आहे. पण या दोघी नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांना जे यश मिळाले त्यांचेही दोघी नेत्यांचे खूप खूप आभार. एवढेच बोलून माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय भारत. भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर.